सध्याची जागतिक परिस्थिती बघितल्यानंतर असं एक ठाम समजतंय आपल्याला की प्रत्येक नागरिक आपल्या स्वतःच्या देशात सुरक्षित राहणार आहे. आणि इंडिया इज अ वर्ल्ड इन अ कंट्री. म्हणजे येणाऱ्या 50 वर्षांमध्ये एवढ्या संधी असतील या देशामध्ये की वी विल बी द फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री इन द वर्ल्ड. आपण एकच काळजी बाळगली पाहिजे की जास्तीत जास्ती आपल्याला सामाजिक उद्योजकता करणं फार गरजेचं आहे या देशामध्ये, आणि तेच घडतंय. तर आय एम ऑल्सो अ सिरियल अन अ सोशल एंटरप्रेनर, आणि येणारे दिवस हे सोन्याचे दिवस आहेत भारत देशासाठी. जी अडचण आपण सध्या पाहतोय ही आपली सर्वात मोठी ताकद बनणार आहे. कारण जसं मी म्हणालो की इंडिया इज अ वर्ल्ड इन अ कंट्री, तर आपल्या इंटरनल ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या जबरदस्त आहेत की आपल्याला बाहेर डोकावून बघायची गरज लागणार नाही. मी एकच म्हणेन की जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल करन्सी डॉलर किंवा दिनार नाही, तर दॅट इज द करन्सी ऑफ इन्फ्लुअन्स. जर आपण आपली इकोसिस्टम मजबूत बांधली, जर आपण इन्फ्लुअन्स बांधत गेलो, जर आपण लोकांचा विश्वास कमवत गेलो, आणि जर आपण आपल्या ग्राहकांचा मान सन्मान कमवत गेलो, तर आपण फार यशस्वी उद्योजक ठरणारच, नक्कीच ठरणार. लर्न, अर्न अँड रिटर्न या धारेवर प्रत्येक उद्योजकाने काम करणं अत्यंत गरजेचं आहे. कोणार्क कॅन्सर फाउंडेशन नावाची संस्था त्याच्यामध्ये मी निगडीत आहे, आणि या संस्थेच्या मार्फत आम्ही कॅन्सर पीडितांना मदत करतो मुंबईमध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या मार्फत. तर जेवढ्याही लोकांना कॅन्सरचा त्रास असेल, तर अशा लोकांना आम्ही टोटल मदत करतो. राहण्यापासून, खाण्यापासून ते इलाजापर्यंत सगळी मदत आमच्यातर्फे केली जाते. तर तुम्ही आम्हाला रिफर करू शकता, कोणार्क कॅन्सर फाउंडेशन. दुसरं मी असं म्हणेन की आपल्याला उद्योजकतेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिंदास्त राहणं फार गरजेचं आहे. माझे मित्राचे वडील होते, ते म्हणायचे नेहमी, जिसने की शर्म उसके फुटे करम, और जिसने की बेशर्माई उसको मिली दूध मलाई. तर आपल्याला न लाजता आपला उद्योग मोठा करण्यामध्ये जर आपण फोकस करून बिंदास्तपणे जर आपण उद्योग केला, तर आपण बऱ्याच संधी आरामात काबीज करू शकतो. परत मी म्हणतो, येणारे दिवस सोन्याचे आहेत. आज $1 आपल्याला 95 रुपयाला मिळतोय. असे दिवस आपण पाहणार जिथे $1 आपण $75 विकत घेऊ शकू, आणि हे घडणार आहे, हे नक्कीच घडणार आहे. इकॉनॉमिक वॉरफेअरमध्ये भारत देशाची जी प्रगती होणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये, जे आपण जंग पाहतोय ते सगळं तेलासाठी आहे, ते सगळं इकॉनॉमिक वॉरफेअर आहे. आणि आपण एवढी मोठी लोकसंख्या जी आहे, जे आपल्या एका काळी श्राप मानलं जायचं, ती आज आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये प्लीज सर्वांनी जास्तीत जास्ती उद्योगात पडावं. जी लहान मुलं आहेत त्यांनी अगोदर नोकरी करावी, म्हणजे अनुभव दुसऱ्याच्या पैशानी, आणि व्यवसाय स्वतःच्या हिमतीने करायची तयारी ठेवा. जाता जाता एकच म्हणेन की आपण काय उद्योग करता त्याला महत्त्व नाही आहे, एवढा महत्त्व नाही आहे, पण आपण उद्योग कशा पद्धतीने करतो याला अत्यंत महत्त्व आहे. लहानपणे शाळेतनं ट्रेन पकडताना एक उद्योजक होता, म्हणजे त्याचं रेकडी लागायची, ते हॉल्सची गोळ्या विकायचा, आणि त्याचा परिणाम माझ्या डोक्यावर एवढा झाला की तेव्हा मी समजलो की आपण काय उद्योग करता त्यापेक्षा जास्ती आपण हा उद्योग कसा राबवतो ह्याला महत्त्व आहे. तो दुकानदार म्हणायचा, खासी को फासी सर्दी तडीपार ले लो 2-4 विक्स की गोलियां. आणि एवढ्या सुरात तो बोलायचा की ज्याला खाशी होती तो तर विकत घेतच होता, ज्याला खाशी नव्हती तो देखील विकत घ्यायचा. तर मी असं म्हणेन की आपण उद्योग कसा करतो ना त्याला फार महत्त्व आहे, आणि त्याच्यावर आपल्याला भर देणं गरजेचं आहे. गुजराती लोकांमध्ये एक म्हण आहे, बोरासाहेब त्याला सेकंड करतीलच, की सौती मोठी खाण ओळखाण. सगळ्यात मोठा खजिना म्हणजे लोकांना ओळखणं. इकोसिस्टम एवढी मजबूत बांधा की आपल्याला जो बिझनेस करायचा असेल त्या बिझनेसमध्ये आपल्याला लोकांचा आधार एवढा मजबूतपणे मिळेल की सगळ्यात कठीण बिझनेससुद्धा एकदम सोपा वाटेल आणि आपण प्रगती करू शकणार. आय विश यू ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस. जय हिंद, जय महाराष्ट्र. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient
and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.